पाटील, अरुण गिरे, सुनील वाडकेले, संतोष डोके, रवींद्र करंजगले, लक्ष्मण काचोळे, अंजली थोरात, कल्पनाताई अडराव पाटील, पूजा कड, चांदेले आणि असंख्य कार्यकर्ते, मी त्या सगळ्यांचे नाव घेत नाही. त्या सर्वांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना एक चांगला निर्णय त्यांनी घेतला. कुठल्याही परिस्थितीमध्ये दिलीपरावांनी सांगितलं त्या प्रकारे मान सन्मान सगळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवला जाईल. जुना नवा असा वाद आमच्यामध्ये आम्ही होऊन देणार नाही आणि एक जीवाने एक दिला. माझ्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता, माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता सगळेजण मिळून या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कामं करतील याबद्दलचा विश्वास मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने व्यक्त करतो. तसं बघितलं तर आजची या परिसरामध्ये होणारी सभा ही शिरूर लोकसभेसाठी अमोल नाही तर अनमोल आहे असं म्हणायचं आहे. माझ्या आधी अनेकांनी पूर्वीचा इतिहास सांगितला, प्रत्येकाने आपलं मन मोकळं केलं, प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जी खंत आहे ती बोलून दाखवली आणि याच्याकरता काही दिवस मला लागले. मी सगळ्यांना वेगवेगळं भेटत होतो, वेगवेगळी चर्चा करत होतो. लोकसभेच्या निवडणुकी आता बरोबर 40व्या दिवशी मतदान आहे.